ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन कॅनलला पाणी सुटले. अत्यंत आनंदाची बातमी होती ही शेतकऱ्यांसाठी. असे वाटले आता आपला शेतमाल जळणार नाही, परंतु ते पाणी फक्त पवा आणि वडाळा येथील शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित राहील. तिथून पुढील शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा झाला नाही, उपयोग झाला नाही. आज शेताकडे चक्कर मारली असता ज्या शेतमालाला आपण लहान लेकरासारखे आपले जीव लावतोय, तो शेतमाल डोळ्यात देखत जळत आहे. आणि त्याला अजून जर 8 दिवस पाणी नाही मिळाले तर तो जळून खाक होणार आहे. कासरपाड्याच्या पुढे जर पाणी यावंसं असे वाटत असेल शेतकऱ्यांना, तर तिथून पुढील शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, एक कळकळीची विनंती करतो बाबांनो, की केव्हा पण पाणीपट्टी भरायचीच आहे. आपली उद्याच पाणीपट्टी भरून सहकार्य करा. म्हणजे ज्या पण शेतकऱ्यांचे शेतमाल जळत आहेत त्यांचे माल जळणार नाही. जरी तुम्हाला पाणी असेल तरी ज्या शेतकऱ्यांना पाणी नाही त्यांच्यासाठी आपले पाणीपट्टी भरून सहकार्य करा, म्हणजे त्या शेतकऱ्यांचा शेतमाल जळणार नाही. हा जोडून विनंती आहे बाबांनो सर्वांना, की आपापली पाणीपट्टी भरा आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी नाही त्यांच्यासाठी सहकार्य करा. जय जवान जय किसान.